हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल। आज आपण बनवणार आहोत अत्यंत चविष्ट आणि झणझणीत पापलेट फ्राय। ह्या रेसिपीत अगदी घरच्या घरी हॉटेलसारखा स्वाद मिळणार आहे। चला तर मग लागूया तयारीला। इथे बघा, मी मीडियम साईजचे 4 पापलेट असा वाटा 500 रुपयाला उल्वे फिश मार्केट इथून एका मावशीकडून घेतला आहे। ही पापलेट बघा किती फ्रेश आहे। आणि तुम्हाला पण जर ही अशी पॉपलेट घ्यायची असेल किंवा कोळंबी किंवा फ्रेश फिश तर तुम्ही मागचा व्हिडिओ नक्की बघा। त्याच्यामध्ये उल्वे फिश मार्केट हे कुठे आहे आणि मी हे फिश कोणत्या मावशीकडून आणले आहेत ते डिटेलमध्ये आहे। आणि ती मावशी पॉपलेट साफही करून देते, त्यामुळे तुम्हाला जास्त काही साफ करावं लागणार नाही। स्वच्छ आणि ताजे असे पापलेट जर पाहिजे असतील तर उल्वे फिश मार्केटला नक्की जा। आता सर्वप्रथम कोथिंबीर, लसूण आणि अद्रक याची मी पेस्ट करून घेणार आहे। त्यामुळे ते एका मिक्सी जारमध्ये टाकलं आहे आणि त्याची पेस्ट मस्त बारीक अशी करून घेतली आहे। आता ही पेस्ट आपण पॉपलेटवरती लावून त्याच्यावरती सर्व मसाले टाकून आपले पॉपलेट हे मस्तपैकी मॅरिनेट करून घेणार आहोत। चला तर मग सर्वप्रथम ही पेस्ट पॉपलेटवरती टाका। आता यामध्ये आपण सर्व प्रकारचे मसाले टाकणार आहोत। आता इथे मी एका लिंबाचा रस पॉपलेटच्या मसाल्यामध्ये टाकत आहे। वरून मी 2 चमचे तिखट, 1 चमचा हळद आणि 2 चमचे हा घरी बनवलेला गरम मसाला टाकत आहे। मसाले हे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता। आता वरून हे 1 चमचा मीठ घालत आहे। आता हे सर्व मसाले एकत्र करून व्यवस्थित मिक्स करून पापलेटच्या सर्व तुकड्यांना व्यवस्थित असे लावून घ्यायचं आहे। आणि ही पापलेट आपण आता मुरण्यासाठी 15 मिनिटं बाजूला ठेवणार आहोत। आता मी गॅसवरती मध्यम आचेवर एक स्टीलचा पॅन ठेवत आहे आणि त्या पॅनमध्ये आपले पॉपलेट हे शॅलो फ्राय होतील एवढं तेल टाकत आहे। आणि आता हे तेल गरम झालं की मी त्याच्यामध्ये 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या ठेचून टाकत आहे। आणि ह्या पाकळ्या सोनेरी होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। आणि आता मॅरिनेट झालेले पापलेटचे तुकडे आपण तेलामध्ये एक एक करून सोडणार आहोत आणि त्यांना तव्यामध्ये आपण शॅलो फ्राय करणार आहोत। इथे तुम्ही बघू शकता आपले हे पापलेटचे तुकडे यांना मसाला पूर्णपणे लागला आहे आणि ते छान पद्धतीने मॅरिनेट झालेले आहेत। अशा प्रकारे मी पॅनमध्ये सर्व पापलेटचे तुकडे टाकले आहेत आणि ह्या तुकड्यांना आता मी एक 5 ते 10 मिनिट एक साइडनी शॅलो फ्राय करणार आहे। आणि हे सर्व पापलेटचे तुकडे एक साइडनी छान असे खमंग फ्राय झाल्यानंतर त्यांना आपण चमच्याने पलटी करून दुसरी साइडही फ्राय करणार आहोत। मध्यम आचेवर फिश दोन्ही बाजूनी सोनेरी आणि खरपूस असे तळून घ्या। इथे बघू शकता हे फिश किती छान फ्राय झाले आहेत आणि याचा घमघमाट सुटला आहे। आपली पॉपलेट फ्राय तयार आहे। ही तुम्ही गरमागरम वरण भातासोबतही खाऊ शकता किंवा तांदळाच्या भाकरीसोबत मस्त एन्जॉय करू शकता। चला तर मग तुमच्या जवळील फिश मार्केटला जाऊन फ्रेश पॉपलेट घेऊन या आणि रेसिपी नक्की ट्राय करा। आणि जर उल्वेला राहत असाल तर उल्वे फिश मार्केटमध्ये जाऊन हे ताजे फिश घेऊन या। कशी वाटली आजची पापलेट फ्राय रेसिपी? आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच एका चवदार रेसिपीसोबत। धन्यवाद।